चला मागच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच अथर्व घवाने या ठिकाणी उत्कृष्ट असा खेळ केला आपल्या संघासाठी. गोलंदाज आणि फलंदाज अथर्व घवाने. चला इंद्रजित शेठ खोटवाड यांच्या हस्ते त्यांना मॅन ऑफ द मॅच देण्यात येणार आहे. त्यांनी त्याचा स्वीकार करायचा आहे. चला दोन्ही संघांचा 12वा खेळाडू. दोन्ही संघांचा 12वा खेळाडू स्वप्नील बाळा गव्हाणे 12वा खेळाडू पाठवा. आणि संघासाठी पहिलं षटक घेऊन आलाय तो अनिकेत कामठे. प्रतीक कामठे स्ट्राईकला आलाय तो. प्रतीक कामठे आलेला आहे. बॅटिंग टीमचा सुद्धा खेळाडू आलेला आहे आणि स्वतः फिल्डिंग टीमचा संघ मालक आमचा मित्र सचिन दादा सुद्धा इथं बसलेला आहे. आणि अतिशय घाटात आलेले आहेत ते आमचे जिवलग मित्र अक्षय दादा हरपळे टायटन्सचे कर्णधार ऋषिकेश सुपेकर. नुकतंच त्यांचं थंडीमध्ये आगमन. त्यांनी सुद्धा थोडं अवघडच केलेलं आहे गरीब टीमांचं. आमच्या सारख्या गरीब टीमा आहेत. ऋषिकेश आणि पहिल्याच बॉलला चौकार. आणि मित्रांनो फिल्डिंग संघामध्ये अतिशय आयकॉन असा खेळाडू आमचा परशुराम जगदाळे दुपारी पंढरपूर वरून खेळून आलेला आहे. तरी सुद्धा खेळतोय. त्याला म्हणतात खेळाडू. मुर्सुंगी प्रीमियर लीग हा आनंदाचाच सण आहे हे लक्षात ठेवा. चढ उतार चालायचा थोडा. आमच्या सारख्यांनी तर काय करावं बोला. आणि या ठिकाणी जेलबाद झालाय तो प्रतीक कामठे. बोला आणि आता आलाय तो मागच्या मॅचचा आयकॉन खेळाडू आणि हिरो. सुंदर देखणा असा लांब सडक प्रवीण बाळा हरपळे. तो जर खेळला तर सकाळी नीट करताना हरपळे संघासाठी घातक ठरू शकतो. तो थांबला की समोरच्याला थांबवतो असा प्रवीण बाळा. बघा मित्रांनो चौकार. ही दोघं मित्रांनो जिवलग मित्र आहेत अनिकेत आणि प्रवीण. विजयाच्या आधीच फटाकडे चालू झाले. पुढचा चेंडू सामना करतोय तो प्रवीण बाळा. मला वाटतं सूर्यकुमार यादव त्यांच्या अंगामध्ये घुसलेला त्याच्यागतच फटके मारतोय तो प्रवीण बाळा. चौकार. प्रवीण बाळा त्या दिशेने तिसरा चेंडू. आल्यामुळे थोडा बिथरलाय आमचा परशुराम.
स्टंपाच्या दिशेने थ्रो न करता बाउंड्रीच्या दिशेने थ्रो करतोय आणि लक्ष्मीला पूजून आलेले आहेत ते परदेशी वॉरियर, 4ही मॅच जिंकलेले. बबलू तात्या, रोज आपण कॉन्ट्रॅक्ट घेत नाही. तू पण काल थोडा वेगळाच बोलला होता तात्या, मी तुला सावरला. थंडीमुळे तू तर लय का काढला होता. एक षटकानंतर संघाची धावसंख्या झाली ती 14 धावा. ओंकार, पुढच्या सामन्यांचं वेळापत्रक बनव बाळा. दुपारनंतर आले की 500 फोन येतात सामने कॅन्सल झाले का म्हणून. आता आलाय तो अनुभवाने भरलेला, टचटचीत भरलेला आमचा गणेश कामठे. चेहऱ्यावरनं त्यांचा अनुभव असा स्पष्ट झळकतो. आम्हाला तुम्ही नावं ठेवत होता, तुमचं वय दिसत नाही, पण तुम्ही सुद्धा आता जरा माझा शब्द मी थोडा माघारी घेतो. उड्या बॉल मारलेला, टाकलेला उड्या बॉल. आणि पुन्हा एकदा कारकिर्दीमध्ये नाव नोंदवून चाललेला, आमच्या वेळेसच खेळलेला नुसता पप्पू वारे. फक्त विशाल काका हरपळे यांच्या बरोबरच खेळलेला. सगळ्या सामन्याला मी इथंच बसलेलो आहे. मी त्याला आधीच सांगितले तू फक्त आमच्याबरोबरच खेळणार आहे. आणि आता आलाय तो ज्याच्यावर माझा जास्ती जीव आहे आणि आयोजनाचं सगळं नियोजन त्यांनी केलंय, तो अजिंक्य सर मस्के. अतिशय प्रिय, त्याच्या खांद्यावरची जबाबदारी दिली त्यांनी, चोखपणे पार पाडली. चोखपणे. अजिंक्य सर, त्याला गणेशचा पुढचा चेंडू सामना करतोय तो अजिंक्य मस्के. बघा मित्रांनो, आणि बाणी माठात नाही पाणी आणि बाणी, पण पूर्ण रन केलेला आहे तो अजिंक्यने. गणेशनी मला वाटतंय थोडं त्यांना जीवदान दिलेलं. त्याच्या लक्षात आलं नंतर तो आयोजन मध्ये आहे, रनआउट थोडा करू नाही त्यांना. काळा आहे तोपर्यंत जीव आहे संघामध्ये. गणेशनी जर असा बॉल टाकला तर रात्रभर झोपेत मारेल आमचा बाळा. जर त्याच्या दाताखाली जीभ आली तर तो रस्त्यावर बॉल मारू शकतो, हे गणेश विसरलेला आहे. बाळा मी बॉलिंगच टाकत नाही. पुढचा चेंडू उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण केलंय ते परशुराम. चार चेंडू सामना करतोय तो अजिंक्य. उत्कृष्ट असा ताकदीने मारलेला होता फटका, परंतु कोणाचा. आणि आता आलाय तो जयपाल लोंढे. दिले सत्कार घ्यायचे काका आपल्याला, नंतर सगळ्यांची काळजी करू नका तुम्ही. आज सगळे सूत्र हल्लेले आहेत.
काल जे जिंकलेले ते आज हारले. गरीब संघांना सहकार्य आणि संधी आलेली आहे. गणेशने पण आमच्यासाठी तसं करावं असं थोडं आमची विनंती आहे. गणेश तू असा बोलतो आणि बोलून घेतो आणि परत म्हणतो माझ्या हातात उद्या माईक आहे. कुमार अश्विन नंतर स्कोर आज झालेला आहे. किती झालाय आबा? 2 षटकानंतर संघाची धावसंख्या झाली ती 28. बरोबर आहे का? ओके. या संघामध्ये वेगवेगळे बॉल मित्रांनो बघायला मिळणार आहेत. खतरनाक असे गोलंदाज अनिकेत, षटकारच्या पाठीमागचे खेळाडू थोडे खाली बसा. आता आलाय तो संघासाठी तिसरं षटक घेऊन अनिकेत. आता सामना करतोय तो तुफानी फलंदाज आणि गेलाय. आता संघ अर्धा ढासळलाय. बॉलर आहे तो अनिकेत कामठे. आउट. नवीन या ठिकाणी बाद झालेले. अतिशय निराश झालेले ते आपल्या फलंदाजीवर. पुढे ते थांबले असते तर संघासाठी नक्कीच त्यांनी भरपूर अशा धावा दिल्या असत्या, पण नशिबा पुढे जाता येत नाही. चला एबी साऊथ आफ्रिकेचा खेळाडू मित्रांनो एबी डिव्हिलियर्स आणि इथं स्वप्नील बाळा गव्हाणेचा खेळाडू एबी चांगले फलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. बघा मित्रांनो पुन्हा एकदा एक विकेट. अनिकेत उत्कृष्ट असा गोलंदाज. अतिशय हसमुख चेहऱ्याने कर्णधार चाललेले आहेत. त्यांना कळलेलं आहे आपला संघ आता भरपूर सामने जिंकलेला आहे. एक वर गेला ना बा, बाकीचे सगळ्यांमध्ये हाणामारी उद्या इथं बरं वाटेल, पण 4 तर वर जाऊन बसले तर गरिबांनी गेले की घरीच जायचं. कोण आलाय? ओंकार. डावखुरा फलंदाज ओंकार. काल मित्रांनो बबलू तात्या परदेशी यांनी त्यांच्या शरीरामध्ये किती धमक आहे ते दाखवले. 90 रनातले 70 रन तर बबलू तात्याचे होते. मला वाटतंय तात्या असे जर खेळत राहिले तर त्यांची जवानी अशीच दिसत राहो, आम्हाला प्रेरणा मिळत राहो. दोरीच्या जवळपास तर तात्याने एक सुद्धा बॉल मारलेला नाहीये. सगळे वॉरियर्स फील्ड तिकडे लांब लांब दुसऱ्याच्या सातबाऱ्यात बॉल जात होते. खतरनाक चेंडू. अनिकेत कामठी.
उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण करतो अनिकेत. पुढचा चेंडू सामना करेल तो ओंकार. दोन धावेसाठी 2 धावा पूर्ण. 3 षटकानंतर संघाची धावसंख्या झाली ती 34. आणि संघासाठी 4थं षटक घेऊन आलाय तो रणजित. काय डेअरिंग म्हणावी या मुलाची मित्रांनो. उत्कृष्ट असा गोलंदाज. पुढच्या वर्षी या गोलंदाजाला भरपूर बोली लागल. त्यांनी मित्रांनो गेल्या वेळेस एक गणेशला सामना जिंकून दिला 6 बॉल 17चा. 4 विकेट घेतल्या होत्या त्याने. गणेशच्या खाणीमध्ये असे भरपूर असे हिरे लपवलेले आहेत त्याने. तो गपचूप मध्ये ऑप्शनला घेतो आणि नंतर सगळ्यांची दानादान ओढून देतो. पण मित्रांनो यालाच क्रिकेट म्हणतात. असा कर्णधार गरजेचा आहे आपल्या संघासाठी. उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण. एकच रन काढला का? 1 धाव. उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण. कमी रनामध्ये गुंडळले या संघाला स्वप्नील बाळा गव्हाणे योद्धाच. मला वाटतं कर्णधार अतिशय टेन्शन मध्ये उभा आहे तिकडे. पप्पू वारे काय करून बसलो मी. हे थांबलो असतो तर अजून काहीतरी केलं असतं. पुढच्या सामन्यामध्ये तो चांगलं खेळेल अशी अपेक्षा धरतो. लेग साइडच्या दिशेने कटवलेला चेंडू. 1 धाव पूर्ण. थंडीच्या वातावरणामध्ये कोपऱ्यामध्ये केलेला शेक सुखद आनंद देतोय प्रवीण दादा, विशाल काका, गणेश. बघा मित्रांनो फक्त 4 धाव्या दिल्यात. पुढचा चेंडू वाईड बॉल. या ठिकाणी चौका. अतिशय खुश झालेला गणेश असा बघतोय कमी रन झाल्यामुळं. त्याला आता माहिती झालेलं आहे आपल्या संघाने 1 पाऊल पुढे टाकलेलं आहे. आता 51 घेतल्याशिवाय थांबायचं नाही. पण क्रिकेट आहे. कोणता संघ 51 नेईल ते आपण 18 तारखेपर्यंत बघूच. या ठिकाणी लांब षटकार. बघा मित्रांनो कसा मारतोय तो जयपाल. कळलेलं मला ऋषिकेश, गरिबांमध्ये तुम्ही भांडणे लावणार आहे 2-3 टीमा. मी ते मला ते समजलेलं आहे. 49
शेवटचे 6 चेंडू. जयपालने मित्रांनो सामन्यामध्ये रंगत आणलेली आहे. आमच्या अनिकेतला स्कोर सांगितला की 2 मिनिटं तो दचकतो आणि मग विचार करून सांगतो. अरे आबाची ग्रॅज्युएशन झालेलं आहे बाळा, त्याला टेन्शन आलं 49 म्हणलेलं. मला वाटतंय 30-35 रनात ऑल आउट व्हावी आमच्या बरोबर सगळी. निर्धाव चेंडू. युवराज झेंडे पुढचा चेंडू. तर असा एक धावीसाठी मारलेला फटका. बाळा आपल्या खेळाडूंचं प्रोत्साहन वाढवतोय. जयपाल लोंढे खतरनाक असा फलंदाज. 2 षटकार त्याने असे लांब सडक मारलेले. बघा मित्रांनो या ठिकाणी उत्कृष्ट अशी रनिंग बिटवीन द विकेट्स आपल्या संघासाठी पळतायत दोन्ही खेळाडू 2 धावेसाठी. मला युवराजचा पुढचा चेंडू. सामना करतोय तो जयपाल. बॉल थोडा काळा पिवळा हिरवा झालेला त्यामुळे दिसत नाहीये. पंच तुम्हाला गणेशने रुमाल स्वतःचा खिशातला दिलेला आहे, तुम्ही त्याने ते बॉल पुसत जावा. आम्हाला तर काही समजतच नाही कोणत्या दिशेला बॉल चाललाय. शेवटचे 2 चेंडू. सामना करेल तो जयपाल लोंढे. बघा मित्रांनो मला वाटतंय ग्राउंड एवढं ओल्लं झालंय की 10 फूट सरकत जातील असं ग्राउंड झालेलं आहे. प्रत्येक खेळाडूने आपल्या शरीराची काळजी घ्यायची आहे. लास्ट चेंडू बाकी आहे आणि की मी तुला सगळे रन सांगतो. शेवटचा चेंडू. या इनिंगचा शेवटचा चेंडू. सामना करेल तो जयपाल. सुंदर असा फटका आणि नुसती धावाधाव तानातान. बॉल सापडत नाही आणि रनआउट. आताची 1 धाव. जिंकण्यासाठी 58 धावेची गरज. झाल्यात 57. आपामध्ये कर्णधार नकाशी सगळ्या खेळाडूंना सांगून गेलते 60 रनामध्ये आपण यांना थांबवायचं आणि तेवढीच ऐकण्यातले सगळे खेळ. बोला 57 झालेत, 58 करायचे. तेवढीच ऐकण्यातली सगळी ही खेळाडू त्यांनी 2 धावा कमीच ठेवल्या गणेशसाठी आणि 58 मध्ये गणेशचे 2-3 मन हसत आहेत आतून. त्याला कळलेलं आहे आपण वर गेलेलो आहे. गणेश तुझ्या भावना लय कळत्यात. ते सगळे वयस्करच आहेत, तुझ्यापेक्षा वयाने थोडी चांगलीच आहे तिथं. चला एका लाईनीमध्ये जायचंय.
क्षेत्ररक्षण लावून घ्या. चला 12:30 वाजलेले आहेत. पंच काय चाललंय? पंचाव तुम्ही एवढं लांब आले, बरं वाटलं. आम्हाला आवाज द्या ना. चला एका लाईनीमध्ये चाललाय तो मस्त मध्ये असा कर्णधार पप्पू आरे. मनामध्ये त्याच्या भरपूर असे प्रश्न घेऊन चाललाय तो आतमध्ये. आणि सगळ्यात शेवटी चाललाय तो खतरनाक फलंदाज प्रवीण बाळा. मला वाटतंय क्रमानुसार हा संघ चाललेला आहे. कर्णधार, उपकर्णधार, संघ मालक, त्याच्यानंतर जयपाल. 2 दिवस तुझ्यामुळे लॉस झालेला आहे तो संघ. आणि आता गेलाय तो हिरव्या मिठाची बॅट घेऊन गणेश आणि महेश पठारे. या दिवसातला शेवटचा सामना जिंकण्यासाठी 58 धावेची गरज. सामन्याचा 4था दिवस सुखरूप असा पार पडलेला. उत्कृष्ट अशा घडामोडी झालेल्या. हरलेल्या जिंकलेल्या टीमांचं अभिनंदन, आभार. ऋषिकेशच्या हातावरती केदारनाथचं चित्र आहे. आणि ते तू थोडा लांबच थांब. महाकालो के काल, महाकाल डेंजर आहे. आणि आता आलाय अजून बरेच वर्ष क्रिकेट खेळणारा आमचा मित्र गणेश. मला वाटतंय काही दिवसांनी फक्त त्याच्या मुलाबरोबर त्याला सेल्फी घ्यायचे दिवस येऊ नये म्हणजे झालं. आत्ताच कालच्या सामन्यामध्ये मुंबईला देसाई वडील आणि मुलग्याचं व्हिडिओ व्हायरल होतोय सेल्फी घेण्यासाठी. पहिलं शतक घेऊन आलाय तो संघाचा भक्कम आधार प्रवीण बाळा. 58 करायच्यात बाळा. बघा मित्रांनो, थंडीचा थोडा परिणाम जाणवतोय. बॅटच्या वाऱ्याचा आवाज इथं आला. पुढचा चेंडू सामना करेल तो गणेश. टाकतोय तो प्रवीण बाळा. मित्रांनो मॅच मध्ये ट्विस्ट आलेले आहे. गणेश हा दुसऱ्या चेंडूवरती बाद झालेला. लेग साईडच्या दिशेने त्याला षटकार ठोकायचा होता, परंतु बॉल चढता टाकल्यामुळं छाती लेवलनी बॉल तो जागेच उडला आणि हसत आलेला आहे तो गणेश. आतून तो बहुतेक रडत असावा. आणि आता आलाय तो सगळ्या साईडला बॅटिंग करतो तो अनिकेत. पण त्याचा जिवलग मित्र प्रवीण बाळा, त्याला त्याची बॅटिंग पाहिजे. आता काय करतोय ते बघायचंय. प्रवीण बाळा बघा मित्रांनो, बॅट आणि बॉल हातामध्ये असल्यानंतर मैत्रीला किंमत नसते. डायरेक्ट षटकार खावा लागतो. पण अतिशय सुंदर असा हसमुख चेहऱ्याचा आमचा गणेश हसत बसलेला आहे. ये तू दमलेला आहे. बहुतेक आपण दोघं तिघं संपलेलो आहे. तू बस. तात्या मी पण आहे त्याच्यामध्ये. थांबणार तू. या ठिकाणी अनिकेत हा रिव्हर्स स्वरूपाचं मारतोय. आम्हाला सरळ स्वरूपात मारता येत नाहीये चौकार.
आता तुझी चावी माझ्या खिशामध्ये आहे, नाहीतर ते पण घडू शकतं. चला प्रवीण बाळाचा पुढचा चेंडू सामना करतोय तो अनिकेत कामठे. पण मित्रांनो आज स्वप्नील दादाने आपल्याला धक्काच दिला. हो सुंदर असं क्षेत्ररक्षण प्रयत्न, सुंदर असा प्रवीण दादाने आपल्याला धक्का दिला. मित्रांनो पाण्याच्या 2-3 पाईपलाईन सोडून दिला ग्राउंड मध्ये, थुकून थुकून घाण केली होती. दादा तुम्ही ग्राउंडच्या बाहेर आहे, मी ग्राउंडच्या आतलं म्हणतोय. त्यांनी 3 इंची पाईपलाईन लावली इथं, सगळी चिखलामध्ये खेळवली आज. त्याच्यामुळे गणेशन मी थोडा लिगामेंट मुळे पांगळा असल्यामुळे आउट झालो लवकर, त्याच्यामुळे थोडं अवघड झालं आमच्या संघाचं. पुन्हा एकदा काय रे लवकर दिलेला आहे, अन्याय कुणा होणार नाही. प्रेक्षक पण सगळे आपलेच आहेत. किती झाले? एका षटकानंतर संघाची धावसंख्या झाली ती 18. बघा दहशत मित्रांनो, गणेशची बॅटिंग करतोय अनिकेत, पॉवर प्ले मागतोय गणेशला. पॅनल्टी टाकू शकतो आपण 30-40 रनाची यांच्यावरती. अनिकेतने 2दा पॅनल्टी दिलेली आपल्याला काका. पहिल्या मॅचला आपल्याला त्यांनी पॅनल्टी दिली. 18 रन झाल्यात. आणि तुला शाप दिलेला आहे महेश, गणेशनी शाप दिलेला आहे तुला. तुझा शर्ट थोडा असा वाऱ्याने हलतोय, तुझी बॉडी लूज पडलेली आहे गणेशच्या एका वाक्यामुळे. 24 ला गणेश, 24 आनंदामध्ये गणेश असा वाहून गेलेला. 6 बॉल डायरेक्ट विसरून गेलेला. त्याला वाटलं 6 षटकाचे सामने आहेत. जयपाल लोटे आणि म्हणण्याप्रमाणे फुकलाय, चकलाय, हुकलाय तो महेश. ऋषिकेश सुपेकर या वाक्यामुळे त्यांनी बॉल फोडला. असलं काय पण तू बोलत जाऊ नको, पोरं फॉर्मला येतात नंतर गरिबांनाच मारतात. आबांनी बहुतेक पहिल्या नंबर 2 मध्ये असेल. आका जवळ आपण जिंकत नाही तो टाइम टेबल बघायचा नाही, काही झालं तरी चालेल. या टाइम टेबल मुळे उत्साह वाढतो. आणि महेश या ठिकाणी महेश, मला वाटतंय त्यांना बक्षीस आलेलं आहे. महेशला 125 रुपयाचं रेडबुल त्यांना देण्यात आलेला आहे कर्णधाराकडून. पण जर तो खतरनाक असेल तर गणेश तो 4-5 तरी पिल, मग आगलड येईल. एक म्हणू नको, आपल्या इथं कोठ्यावाली मजबूत आहेत. या ठिकाणी जयपाल लोंढे. बघा मित्रांनो अशी डेअरिंग लागती. किती मोठा बॅट्समन असला तरी वयाची मर्यादा नाहीये, डेअरिंगनी गोलंदाजी करायची. मला वाटतंय मित्रांनो प्रवीण दादाला तिथं खुश करण्यासाठी आमचा निखिल बसलेला आहे. त्याला कळलेले आज 2 हारलेला आहे. दादा काहीतरी म्हणल, तो घरीच जात नाहीये. लवकर येणार नाही ना. वाईट चेंडू, वाईट चेंडू. उत्कृष्ट अशी गोलंदाजी करतोय, वळवतोय, बॅट्समनला चकवतोय. मला वाटतंय महेशला थोडा थंडीने घेरलेला आहे. 2 षटकार ववलेत. 12 चेंडू झालेले आणि 31 धावा. 2/31. 18 चेंडू मध्ये 27 धावांची गरज.
थोडं कॉमेडीचं वातावरण तयार केलं गणेशने. मित्रांनो, अशा थंडीमध्ये थोडं हसणं गरजेचं आहे. प्रवीण बाळा क्षेत्ररक्षण लावताना बाळा आपल्या संघासाठी वैयक्तिक दुसरं षटक घेऊन आला. तो बाळा सामना करतोय तो अनिकेत कामठे. या ठिकाणी षटकाराच्या तयारीमध्ये आहे तो अनिकेत. तिचा चेंडू उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण. मित्रांनो, बाळाने संघ मालक स्वप्नील बाळा गव्हाणे आपल्या संघासाठी 4 वाचवलेले आहेत. सुंदर असा संघ आहे तो मित्रांनो, उत्कृष्ट असा संघ स्वप्नील बाळा गव्हाणे. हे बघा मित्रांनो, वड्यात मारलाय, वड्याच्या पलीकडे मारलाय. मी तुम्हाला म्हणलं होतं हा पोरगा कुठं पण मारतो, गरीबांना तर लयच मारतो. निशेनसा झालेला तो खेळाडू तिकडं, आयोजकांनी त्याला आवाज द्या. गणेशचा संघ 5 मध्ये 4 जिंकलेला, बहुतेक 1 हारलेला. सोनं ते सोनं असतं. पेनल्टीज पात्र होऊ शकतात. लगेच शिवलं तरी बॉलला बॉलकडे बघितलं तरी. पुन्हा एकदा बाळाच्या तिजोरीमध्ये असले छोटे मोठे चेंडू लपलेले आहेत. आता आलाय तो पुन्हा एकदा महेश पठारे, अवखुरा फलंदाज. मनात आणलं तर 3-4 बॉलला जिंकून टाकल, परंतु आता जरा आउट ऑफ फॉर्म मध्ये आहे तो. संतुलन थोडं बिघडलेलं आहे थोडं स्वप्नील बाळा गव्हाणे यांच्या संघाचं. कुठं पण फिल्डिंग लावत आहेत, सरळ लाईन दाखवत आहेत. 7-12 मला वाटतं त्यांनी मोजलेला आहे. पुढचा चेंडू सामना करतोय तो महेश. सुंदर असा ढकललेला आणि खेळतोय तो अनिकेत. यावर्षी मला वाटतंय हळूहळू मला वाटते सूर्य अस्त होत चाललेला आहे. आम्ही कसल्याच रेसला नाही आता. वय झालेली लोक, ना बॉलिंगला ना बॅटिंगला ना फिल्डिंगला, त्याच्यामुळे सायकली आमच्यापासून थोड्या लांब लांब जात आहेत. कारण आम्ही फक्त आयोजकामध्ये राहतोय का इथून पुढे अशी शंका निर्माण झालेली आहे इथं. आणि ते बावल्या बिवल्या घेऊन बसलेले आमच्या मागची तरणी पोरं. आणि अनिकेत मला वाटतंय मला वाटतं एकाच दिवशी अनिकेत किप्परच्या डोक्यामध्ये बॅट घालू शकतो तू. 12 चेंडू मध्ये 17 धावांची गरज. अतिशय सुंदर असा चाललेला तो सामना. बघूया काय होतंय. 12 बॉल 17. जिंदगीत होतो खतरा. थांबा, सांगतो तुम्हाला पुन्हा एकदा. 18 धावा राहिल्यात. 18, 12 बॉल 18. थंडीमुळे 7चा 8 होऊ शकतं. आबा काही होत नाही. तो खुशीमध्ये 20 पण म्हणल, त्याला माहिती मारू शकतो अनिकेत. मला वाटतंय जोश मध्ये गणेश 12 बॉल मध्ये 20 पण म्हणल आहेत का मला. हार
आता अनिकेतच्या डोक्यावरती लोड. बॉलिंगला आलाय तो स्वतः आलाय कर्णधार. बॉलिंग मध्ये तरी काय करतोय का बघूया आपण. प्रशांत वारे सुंदर अशी गोलंदाजी. मित्रांनो क्रिकेट आहे. 6 चेंडू मध्ये 1 धाव झालेली नाहीये बॉलिंग वरती. 5 विकेट घेतल्या होत्या एकाने. मला वाटतंय मित्रांनो बॉल थोडा अंधुक दिसतोय वाटतं. आता गणेशला टेन्शन वाढतंय मित्रांनो. मला वाटतंय आणीबाणी आली. मी तुम्हाला सांगतोय गणेश शेठ आपण संपलोय. मी टॉच उडवाय पण आता बलिंगालाच पाठवतो. मला कळलेलं लागलेली आहे. आणि आमचा जीव असलेला आमचा जीवलग काका तेवढ्यावरच मला विश्वास राहिले. आबा बाकीचं काही खरं नाही. मोह माया आहे सगळी. आता आलाय तो. मला वाटतं चांदणीला शिवून आलाय मित्रांनो. एक चांदणी खाली पण घेऊन आलाय मला वाटतं बॉल. आणि आता आलाय तो पंढरपूर रिटर्न परशुराम जगदाळे. मी आत्ताच सांगितलं होतं गणेश तुला 6 बॉल 1 सुद्धा झालेला नाहीये. आता चाललाय तो परशुराम जगदाळे उत्कृष्ट असा फलंदाज. गणेश दादा त्याला श्रीरामच्या मॅचेसची सवय लागली त्याच्यामुळे त्याचं झालंय आवड. त्याला जरा दुसऱ्या टीम मध्ये तू सोड म्हणजे बघू काय होतंय. आडावाडा चालू. जोश मध्ये होश खो देना नहीं चाहिए. आता आलाय तो परशुराम. देवाधिकांच्या काळामध्ये डेंजर रागिष्ट माणूस होता तो परशुराम. परशुराम होते असा भक्त माझ्या मागे उभा आहे. मला एक गर्व आहे त्याचा. गणेशच्या चेहऱ्यावरती अतिशय टेन्शन. आता फिल्डिंग बघा मित्रांनो. याला म्हणतात फिल्डिंग. सुंदर उडी मारली का चेक करा. आता मी कॅमेऱ्यात बघत मी नीट नाही बघितलं तुम्हाला का तिथे कॅमेरा आहे तुमच्याकडे. कॅमेऱ्यात दिसेल तो अख्खा बाहेर होता. तो फक्त खुश आहे. अख्खा बाहेर होता. त्याला उत्कृष्ट अशी फिल्डिंग 4 नाही बरोबर आहे. अतिशय खतरनाक अशी गोलंदाजी केली ती.
प्रशांत पप्पू वारे. मित्रांनो फलंदाजी नाही पण गोलंदाजी मध्ये चमकलाय तो पप्पू वारे. या ठिकाणी सुंदर असा चौकार. सहा चेंडू मध्ये 11 धावेची गरज. मित्रांनो हा चौकार जात नाही तर अतिशय आणीबाणी आली आता. बघा सिनियर प्लेअर आउट झाल्यावर काय होतं मित्रांनो, तुम्हाला आता कळलं असेल की मित्रांनो की एक सिनियर प्लेअर आउट झाल्यावर काय होतं. म्हणजे महेशनी नाही महेश तुझं काही चुकत नाही. माझ्या बॅटनीचं अर्ध गाव खेळलं महेश, मी नाही काय म्हणलो. अनिल भंडारी आणि आता आला तो मित्रांनो खतरनाक गोलंदाज. हा सुद्धा खतरनाक गोलंदाज आहे मित्रांनो. त्यांनी कोठ्यामध्ये ठेवला होता. ओपनर बॉलिंग करतो हा एबी. वाईड बॉल पकलाय मित्रांनो. अनिकेत षटकार जिंकायच्या तयारीमध्ये दिसतोय. त्याच्या लक्षात येत नाहीये काय चाललंय. हे बघा मित्रांनो आणि होनी को करतोय होनी. मला वाटतंय गणेश नंतर यांना 2-3 आणि एबीचा पुढचा चेंडू. काय मित्रांनो गारटलेल्या अवस्थेमध्ये लांब सडक मारले षटकार. 4 चेंडू मध्ये 4 धावांची गरज. झाडापाशी बघ. गणेशला बाकीच्यावर विश्वास नाही राहिलेला. त्याला कळलेलं आहे 4ला 4 पण नाही करायची. आज जगदीपले हसतोय, उद्या रडावं लागल. देवले डेंजर. आता गरीब फक्त देवाचाच आवाज करणार आहे. तुम्ही फक्त बघा. चौकार जाई जयपाल लोटे. अरे सुंदर असा थ्रो केलता. 2 धावेसाठी मारलेला हा फटका. 3 बॉल 2 धावेची गरज. अतिशय 58 धावेला सुद्धा रणकुंडीला आलेला हा संघ. त्या ठिकाणी मला वाटतंय छाताडा बदल काळीच काढून ठेवावं आणि मग मॅच बघावी. आणि आता अनिकेत सुद्धा स्ट्राईकला नाहीये. पाणी घेऊन आला तर हे 2 बॉल 2 करणारच नाहीत. गणेश तू मागच थांब.
भाऊ भाऊ म्हणून तू सगळं केलं भाऊ. भाऊ म्हणून तू सगळं केलं भाऊ. त्याला पाहिजे नसेल गणेश तर तू कारण नसताना का त्याला बाहेर घेऊन चालला? त्याला नाही पाहिजे. बळणी पाणी पाजतोय तो गणेश. आपल्या खेळाडूंना बळणी पाणी पाजतोय. जर षटकार गेला नसता मला वाटतंय खेळाडूंना पाहिजे नाही तरी ती घेऊन चाललाय पाणी गणेश. त्याच्याकडे लक्ष पण द्यायला अनिकेत पाणी पाहिजे तरी त्याच्यावर बॅट उघडतो. खतरनाक असा गोलंदाज आता मॅच मध्ये घुसलाय तो अजिंक्य. पंच बॉल टाकताना कोणीच आवाज द्यायचा नाहीये. मला वाटतंय आम्ही घरी जाऊन येतो त्यावर तुम्ही थांबा करत बसा. इथं गणेशच्या छातीमधनं तोंडात जीव आलाय आणि तुम्ही तिकडे थांबवताय. उद्या ग्राउंड नांगरण नाही तर गणेश, म्हणून माझं आधीच वय झालंय. या ठिकाणी काय झालेली 2 बॉल 1 धावा. फ्री येते का? मला वाटतं अख्ख्या जीवनातली असली खतरनाक मॅच पहिलीच बघतोय आम्ही. मला वाटतंय आता उठल मग उठल आम्ही. आता जर पुकला तर लाईटी बंद करता सगळे आम्ही पळून जाणार. गणेशनी सगळी पोरं अशी नुसती टाईट करून टाकले.
अंडी आहे हे अंडी आहे आता आउट झाला असता ना तो